Hello students, welcome to the Rankers Academy. Myself Yogeshri. Students, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता किर्चॉफचा सेकंड लॉ, पण त्यामध्ये आपण फक्त किर्चॉफचा स्टेटमेंट आणि साइन कन्व्हेन्शन स्टडी केले होते. पण ऍक्च्युअल मध्ये किर्चॉफचा सेकंड लॉ एज वेल एज साइन कन्व्हेन्शन, जे पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ चे जे साइन कन्व्हेन्शन आहेत, ते एखाद्या कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्कला अप्लाय कसे करायचे आणि ते इलेक्ट्रिकल नेटवर्क सिम्प्लिफाय कसं करायचं, हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. सो शॉर्ट मध्ये सांगते, स्टेटमेंट काय होतं, अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ 0. पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ ची जर ऍडिशन केली तर ती 0 असते. त्याचं साइन कन्व्हेन्शन फॉर पोटेन्शियल डिफरन्स, if the direction of tracing the circuit and the direction of conventional current is same, direction of tracing circuit आणि current direction same असेल तर निगेटिव्ह साइन घ्यायचे. डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग सर्किट आणि करंट डायरेक्शन अपोजिट असेल, अगेन्स्ट असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह साइन घ्यायचा आहे. दिस वन इज फॉर पोटेन्शियल डिफरन्स. अँड फॉर ईएमएफ, if you are tracing the circuit from negative to positive, then you should have to consider a positive sign. And if you are tracing the circuit from positive to negative, then you should have to consider a negative sign. That is, always you should have to take second sign. Now we will apply these rules for the to simplify the electrical network. Here I have considered a electrical network where two loops has been considered. The first loop is ABFGA. This one is first loop. And the second loop is BFDCB. Now for both the loops, I'll apply the Kirchhoff's law. First, see, apply Kirchhoff's law. Apply Kirchhoff's law for the loop. आपण पहिल्यांदा एका लूपला अप्लाय करून बघूया. फर्स्ट लूप, विच लूप? ABFGA या लूपला अप्लाय करायचं. नाउ वी विल स्टार्ट अप्लाइंग द लॉ फ्रॉम द पॉइंट A to B. ज्यावेळेला तुम्ही सर्किट A to B ट्रेस करणार आहे, द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग द सर्किट अँड कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन सेम. इफ डायरेक्शन इज सेम, साइन इज निगेटिव्ह. सो मायनस काय येणार आहे, करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला. पोटेन्शियल डिफरन्स, करंट I1, रेजिस्टन्स R1. B to F, डायरेक्शन ट्रेसिंग द सर्किट, करंट डायरेक्शन सेम, sign is negative, current I3, resistance R5. F to G, direction of tracing circuit, current direction same, sign negative, current I1, resistance R3. Now EMF साठी काय सांगितलं होतं मी, always you should have to consider second sign. You are tracing from negative to positive, so you have to consider plus sign, EMF E1, and the algebraic sum of all this is equal to 0. So how you can write? You can simplify this equation. EMF is equal to, या सगळ्या निगेटिव्ह टर्म्स इक्वल टू च्या या साइडला घ्या, प्लस होतील I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 R3. This is the first equation. Now similarly we will apply the Kirchhoff's second law for the second loop. सेकंड लूप कोणती आहे बघा, विल स्टार्ट फ्रॉम द B, F, D, C and again B. या लूपला अप्लाय करणार आहे आपण. B to F, डायरेक्शन अँड ट्रेसिंग द सर्किट सेम, साइन इज निगेटिव्ह, मायनस I3 R5. हियर F to D, डायरेक्शन सेम, मायनस I2 R4. Then EMF, you are tracing from negative to positive, plus E2. C to B, direction same, minus I2 R2 is equal to, algebraic sum of all is equal to 0. So we can simplify. E2 is equal to, सगळ्या निगेटिव्ह टर्म्स या साइडला जातील, I3 R5 plus I2 R4 plus I2 R2. Equation number 2. So this is how by applying Kirchhoff's second law you can simplify any complicated electrical network. Thank you. तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रँकर्स अकॅडमीच्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.